उपजे आवडी परी उपकामना में उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी कंठे वेठो बाते नाम धरा कंठे वेठो बाते त्याच्यामुळे इकडं बेटा इकडून इकडे अरे इकडून ये इकडून 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 अरे इकडून या ना अरे भगवान बाबा की अरे इकडून जा ना अरे इकडून जा ना इकडून जा ना अरे इकडून जा पंढरीचे आईन माझ्या द्वारकेचे आई पंढरीचे आई माझी भक्ताची भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा भीमा आली चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा भीमा आली भागा तुझ्या चरणाची माझा रंग तुझे गुणी म्हणे मायाची जणी माझा रंग तुझे गुणी म्हणे मायाची जणी माझा रंग तुझ्या गुणी म्हणे मायाची जणी माझा रंग तुझे गुणी म्हणे मायाची जणी
तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
device is connected successfully. काय झालं?
तुम्हें वही जागरण देव तुम्हें मम देव काय वाचा मनोचंद्रना करोमि यज्ञं सकलकर्मे नारायण हरि समर्पयामि सुतं देवो राम नारायण कृष्ण राम हरे श्री राम माधव गोविंद जानकी नंदन नंदन हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण भगवान बाबा की जय भगवान बाबा की जय राष्ट्र संत भगवान बाबांचा लाडू खा बघा मग खाली लपून नाही ठेवला लपून नाही छान झाले दिंडे सगळ्याजणी करते तयारी येत आहे का बघ विचारता कोणाला एक तासभर करायची म्हणून शूटिंग हा विचारते का हा
चला एक सेकंद हां येते भगवान बाबा की जय। भगवान बाबा की जय। मैं फोटो कर रहा हूँ असं उभा राहील फोटो असं हा इथं फोटो घ्यायचा इथं उभा असं इकडे हा असं या बाजूला सारखा बाकीचे
ड्रॉप घ्या सर. तुम्ही घ्या मी दोन सरकार बेटा फोटो माझा पटकन धन्यवाद. ऑटोमॅटिकली येते तुझा. उपस्थित असलेले सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हरिभक्त पारायण भजन सम्राट श्री सदानंद महाराज मगर गुरुजी आणि त्यांना आपल्या संभाजीनगरचं शान श्री हरिभक्त पारायण
हे उपाय उपकारासाठी केले हे उपाय येणे विण काय छाड आम्हा बुडत हे जन न देखवे डोळा हे तू उपकारासाठी केले हे उपाय विकू कमी करा करण्याचा आवाज कमी करा मॉनिटर वाढवा हा ना मॉनिटर हरी उपकारासाठी केले हे उपाय येणे विण काय छाड आम्हा उडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सरळपंथी संतप प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून
संत या लोकामध्ये नेमके कशासाठी आले याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल लहान लहान लेकर बघा आपल्यापैकी कोणतरी लेकर जे आहेत ना ते लहान कुणाचे ती जवळ घेऊन बसा विक्षेप त्यांचा विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजून ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ चक्रवर्ती आहे. तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून या छत्रपती संभाजीनगर नावाच्या शहरातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरु श्री संत भगवान बाबा आणि श्री संत भगवान बाबांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी भगवानगड अंतर्गतच असणारे हे श्री संत भगवान बाबाचं संस्थान भगवानगड छत्रपती संभाजीनगर नावाच्या शहरामध्ये असणारी ही भगवान बाबाची ही खऱ्या अर्थानं संस्थान आणि या संस्थांच्या वतीनं भगवानगडाच्या अंतर्गतच असल्यामुळं गडाचंच संस्थान असल्यामुळं गडाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला की अशा भव्य दिव्यता या ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाच्या जयंतीचं औचित्य साधून जे कार्यक्रम आयोजित केला त्यातली ही कीर्तनाची सेवा सर्व गडाच्या वतीनं इथले जे ठाकरे महाराज संदीप महाराज आहेत त्यांच्या वतीनं आणि वैजंताताई त्यांच्या वतीनं गडाचे सर्व आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु शास्त्रीजी बाबांच्या खऱ्या अर्थानं आज्ञेतून आणि भगवान गडाच्या आज्ञेतून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. आपण त्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात. आपण सर्वजण महाराष्ट्रातील रती महारथी आणि श्री संत भगवान बाबावर प्रेम करणारा सर्व भक्त परिवार आज आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे. आता आमच्या नायड गुरुजींनी आणि मगर गुरुजींनी अतिशय सुंदर चाल मांडली. दोघंही महाराष्ट्रातले दिग्गज आहेत. दोघं बी गुरुजीचे विशेष म्हणजे बरोबर आहे का नाही. आणि तिसरे बी शिरोडकर बी गुरुजीचे किती काय असे कच्ची दिसायची का तुम्हाला लक्षात आलं का नाही. ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. सर्व गुणवानांना गायक वादक मंडळीला धन्यवाद. आमचे मित्र नामवंत कीर्तनकार सतीश महाराज डोईफोडे यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि स्वतः महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील शहरातील सर्व मंडळी जे आयुष्यभर निष्काम कीर्तन सेवा आणि वारकरी संप्रदायाची निष्काम सेवा करणारे व्यक्तिमत्व गडावर ज्यांची मनातून निष्ठा आहे आणि गडाचीच एक निष्ठ शिष्य असणारे आणि या शहरामध्ये परमार्थाचा वारसा वलय टिकून ज्यांनी ठेवलं ते आमचे श्रद्धास्थान हरिभक्तीपराय नवनाथ महाराज आंधळी तेही या ठिकाणी उपस्थित महाराजांना धन्यवाद देतो. अजून आपण सगळे मला काही नाव पाठ नाहीत. मृदंग महामेरू आमच्या परिसराचे वैभव दत्ता महाराज सकले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडून सतीश महाराज आहेत. आमचे बळीराम महाराज ढाकणे या परिसरातले नामवंत कीर्तनकार विठ्ठल महाराज शिंदे आमचे जीवलग मित्र तेही आहेत. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्याचे काही नाव मला माहीत नाही त्याबद्दल क्षमा. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रेमानं या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. माईकवाल्या दादाला धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. गडावर बाबावर श्रद्धा असणारे सर्व माता भगिनी आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद. चिंतनातला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा सरळपंथी आणि तुकोबरा या भंगाच्या माध्यमातून संत या लोकांमध्ये नेमके कशासाठी आले याचे कसं आहे. वारकरी संप्रदाय आपण ज्या संप्रदायाची सेवा करतो माझ्याकडे लक्ष द्या. मला थोडं विक्षेप जमत नाही बघा बाकी काही नाही. आपण ज्या संप्रदायाची सेवा करायला लागलो साहजिकच त्या संप्रदायाचं नाव काय वारकरी. काय नाव आहे वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदाय हा महान संप्रदाय. जगात अनेक संप्रदाय आले आणि गेले पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर पुन्हा होणार. या संप्रदायानं अनेकांना मोठं केलं. आज इथं ती कटाळ घेऊन उभे कीर्तन करायलेत महाराष्ट्राची धोतर घालून फिरायला लागले ती हे सगळं वारकरी संप्रदायाची. या संप्रदायात फार मोठी माणसं होऊन गेली. त्या संप्रदायाच्या परंपरेत संत भगवान बाबा झाले. कसं आहे. आणि हा वारकरी संप्रदाय हा निष्ठावंत संप्रदाय
आणि हा संप्रदाय एका वाक्यावर चालणारा संप्रदाय. या संप्रदायाचं मूळ ब्रीद एकच आहे. कोणतं माहिती तुम्हाला? या संप्रदायाचं नवनाथ महाराज एकच ब्रीद आहे. कोणतं माहिती का? बाकी काही असेल, कमी जास्त होत असेल, कुणाचं कीर्तन कोण कसा गायक वाजविणार, कमी जास्त ह्याचं कीर्तन तसं कीर्तन हे असलं ती तसलं, हे लाख लपडे जरी ह्याच्यात असले तरी वारकरी संप्रदाय एकाच वाक्यावर चाललेला आहे. कोणत्या? हरी याता याती धर्म नाही विष्णू लक्षात यायला लागले का? इकडे बघा, महाराज म्हणतात आपला या करणारी कर मंडळी सगळी गडावर प्रेम करणारी मंडळी आवर्जून उपस्थित. इकडे बघा, म्हणजे काही की तुमच्यापेक्षा भारी नाही पण ती माझ्यासाठी भारीच आहे की असे राहायला लागले का नाही? महाराज म्हणतात महाराज म्हणतात संप्रदाय एकाच वाक्यावर चाललेला. कोणता? जगात सध्या काय बी चालू असेल कमी जास्त ते आपल्याला माहित नाही, पण संप्रदायाचं एकच ब्रीद आहे आणि शास्त्रानं निर्णय केलेला आहे. कोणता? याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णय तो ऐसा वेद शास्त्र. वेदाचं आणि शास्त्राचं जाहीर मत आहे. काय मत आहे? वारकरी संप्रदाय हा जातीवादी संप्रदाय नाही. या वाक्यावर अंडरलाईन करा. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या आणि शिक्कामोर्तब करा. महत्वाचं सांगायला तुम्हाला, संप्रदायात सध्या काय चाललंय? काही लोक म्हणजे वारकरी संप्रदाय जातीवाद चाल. वारकरी संप्रदाय जातीवादी नाही, जातीवादी अवलादी आमच्यात घुसले. आम्ही काय करणार? लोक आमच्यात घुसून जातीवाद करतात. त्याला काय करणार सांगा बरं? संत भगवान बाबाच्या सावर गावात जयंती चालू आहे. आज कार्याचं कीर्तन विशाल महाराज खोलेंचे कळायला लागले का? पूर्ण मी काय सांगायला लागलोय? संप्रदाय हा जातीवादी नाहीच. गाव भलती या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे भक्त का वैर्या व्हावे माझीची. कोणत्या जाती जन्माला आलाय याला किंमत नाही. उत्तम त्यायाती माझ्या लक्ष का तुमचं? ज्या ज्या जाती देवाला शरण गेल्या त्या जाती धन्य. मग एखाद्या वेळेला चांगल्या कुळात जन्माला असून जर त्याच्या गळ्यात माळ नसेल तर काय उपयोगाची त्याची जात? त्याची जात महत्वाची का? तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोच धन. तुम्ही जातीपातीवर बिल काढी, संप्रदाय जातीवर बिल काढीत नाही. हा नाहीतरी श्री समोर मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? हा कोणाचं मंदिर आहे? हे हो कोणाचं आहे? हनुमंतरायाचं. जातीवर बोलायचं झालं तर जात कोणती? माकडाची म्हणे. जात कोणती? माकडाची. माकडाची जात आहे. पण नाथ महाराज काय म्हणतात? येऊन जन्मला मरकट पण तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंते म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे? जात माकडाची
पण कोण म्हणेन पापी नाही 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 नाही. वारकरी संप्रदाय जातीवाद करत नाही, जातीचा संप्रदाय लवलेश सुद्धा लागून घेत नाही. निर्णय तो आईसा वेदशास्त्री असं म्हटलंय ना. लक्ष द्यायला लागलंय का? लक्ष द्यायला लागलंय का? निर्णय तो आईसा वेदशास्त्री. आता थोडं लक्ष द्या, माझ्यावर थोडस लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. पंढरपूरला तर आपण सगळे दर्शनाला जातो का नाही जात? बोला की आता जातात का नाही जात? भंडारीकर कसे पंढरपूरला जातो का नाही? आपण जातो सगळे. कुणाच्या दर्शनाला जातो? हा मोकळ्या म्हणणं बोलायचं. कोणाचे? मी माझी शपथ हनवून घेईन, तुम्ही बोलत जा मोकळ्या म्हणणं. तुम्ही तुमच्या गाथा पाठे का असे पुन्हा मोकळ्या म्हणणं बोलत जा, मोकळ्या म्हणणं बोलत जा म्हणजे लक्षात येईल. हा सांगा, पांडुरंग कुणाच्या दर्शनाला जातो? आता कुणाच्या? पांडुरंगाच्या. मग आता गेल्या गेल्या पांडुरंगाचं दर्शन आहे का? बोला चला टाईमपासाची माहिती जिथं उजळेल तिथं. आता मला बी गडबड नाही, पाऊस व्यवस्थ करायचं कीर्तन काय अडचण नाही, बरोबर आहे का? आता इकडे बघा माझ्याकडे, आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो पण गेल्या गेल्या पांडुरंग नाही. पहिल्यांदा ज्या संप्रदायानं नाही, ज्या समाजानं या समाजानं ज्या समाजाला अस्पृश्य मानलेले त्या चोखोबायाचा बुक्का लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ध्यानात यायला लागले का नाही तुमच्या? हो ऐकायला लागलात का नाही? चोखोबारायचा बुक्का पहिल्यांदा चोखोबारायचे गेल्या चोखोबाराय आणि जात बघितली तर म्हणे चोक्याची महारी. कळलं का नाही? कळलं तुम्हाला? हा बरं तिथून उठलं गेलं गे देव का? नाही नाही नाही, शिंप्याच्या कुळातल्या नामदेवराचं दर्शन घ्यावं लागते पुन्हा. कळायला नामदेव पायरी. बरं आता पुढे गेलं गेलं गे देव आहे का? हा पहिल्यांदा आयुष्यभर जिनं व्यवसाय व्यवसाय केला तिचं दर्शन कुणाचं? हा त्याच्या पुढे गरुडाला मिठी, मागडाच्या जाती त्याला मिठी मारायची, त्याच्या पुढे कान धरून एवढे हाणायच्या अशा. आणि मग कुठं शेवटाला पांडुरंग आणि रुक्मिणीचे ते काय जोडले हातात नाही ते चालले असला थांबलाय. लक्ष द्यायला लागले का? म्हणजे देव मी म्हणतोय माझ्याकडे यायचंय का? या सगळ्या संतांनी भेटल्याशिवाय मी तुम्हाला जवळ येऊ देत नाही. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येणार नाही. तर मी माझं कसे गप तुम्ही ही असे काय असं ध्यानात येते, पटांगण लांबून धरलेला असते. आता माझा मुद्दा वेगळा असे. माझा मुद्दा आता एक मुद्दा क्लिअर झाला कोणता? वारकरी संप्रदाय कसला संप्रदाय नाही? बोला पटकन बोला. जातीवादी संप्रदाय नाही. याच्यावर शिक्कामोर्तब केलं, याच्यावर काय करा? शिक्कामोर्तब. हा विषय फायनल व्हा. ही फाईल आता पेंडिंग मध्ये ठेवून द्या. कळायला लागले का? संप्रदाय कसला संप्रदाय नाही? बोला की जातीवादी नाही. ही फाईल बाजूला सोडून द्या. लक्षात आलं? आता दुसरा मुद्दा. आता ही तर पक्क झाला ना. आता ही पुन्हा इकडे आणायचं नाही बघा. कळायला लागले का? तर ही डबल इकडे आणायचं नाही. ही विषय पक्का झाला. आता दुसऱ्या विषयाला हात घालायचा आपल्याला. आता पण ह्याच्यावर ठाम राहा बरं का. मी काही सांगेन आता इथून पुढे मी काही बी बोलेन पण तुम्ही ह्याच्यावर ठाम राहा. पण त्यावर संप्रदाय जातीवादी नाही, ह्याच्यावर पक्क राहायचं. आता मी काही बी बोलणार पण ह्याच्यावर पक्क राहायचं. तुम्ही लक्ष द्यायला लागलंय का? आता मी पुढचं मी बोलल्यावर तुम्ही हे बदलायच नाही. हा हे पक्क झालं आपलं. संप्रदाय कसला संप्रदाय नाही? जातीवादी. आता हा विषय बाजूला काढला. पण आता त्याच तुकोबाराने असं म्हटले काय? जाती पाशी धावे जाती, जातीकडे जात ओळखी आणि गावठी मन काढली काय? जातीसाठी माती खाल निघली का नाही? ते मागचा मुद्दा पक्का ठेवा का? तुम्ही काही बोलत द्यायला लागलाय का नाही? ते मागचं मी काही मागचं पक्का ठेवा. हे आता मी काही बोलत लागलंय का नाही? बघा तुझी लक्षात आलं काय? होत नाही. इकडे बघा माझ्या चेलबी चल करू नका. इकडे बघा काय होत नाही. इकडे बघा माझ्याकडे जातीसाठी काय खावी म्हणतात माणसं? माती. जातीकडे जात वळती का दुसरीकडे वळती? जातीकडेच वळती. बरोबर. आता इकडे बघा. मग आता माणसं परमार्थ करीना, परमार्थच लोकांनी सोडून दिला. विषय विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडून आणि कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. लोकांनी परमार्थ दिला सोडून आणि बसले जाती जातीत भांडणं करीत. लक्षात यायला लागले का? पूर्ण माझं परमार्थ गेला सोडून दिला. माझा देवाची संतांची स्वर्गात मिटिंग बसली आणि म्हणजे ही परमार्थ करायचं सोडून दिलं. ही तर ही जातीचे त्या जातीचे ज्ञानोबा ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना हाकलून द्यायचं, त्रास द्यायचं. हे काय लावलंय म्हणजे लोकांनी. माझ्याकडे बघा, इकडे तिकडे बघू नका. येऊ द्या काय होत नाही. आता भिजायचं पण उठायचं नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? ती होईल ती होईल. आता बोल कसं वाटायला? आता गार वाटायला का नाही? आता आता उठू नका फक्त बघा. बघा उठू नका.
कशाही झाका पैसे बिशे आहेत माझ्या पैसे द्या बिजत दे नको होय बिजत दे नसलेली पिढा होगा इकडे बघा बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा इकडे तिकडे बघू नका ते अवघड झाला आता नसलेला इकडे बघा येते थोड्या वेळ काय बाहेर पावसात काय नाही मग आम्ही मेकअप जातो का ह्याच्यातच बाकी आता ह्या बघा तुम्ही उठलात तरी गायचं गेले ते आता दराडे महाराजाला मला आणि दत्ता महाराजाला हलता येत नाही 2 तास बरोबर आहे का माझा एक गायचं संघ आणलेला आहे मी बरोबर आहे का नाही ती बी गेले पावसा पाण्यात तरी कसं हलता यावं इकडे बघा वारकरी संप्रदाय हा जातीवादी संप्रदाय नाही पण अनेक संतांनी स्वर्गामध्ये देवांची संतांची